काय चाललंय मग परळीकर? काय म्हणते उन्हाळा? भीम जयंतीत एवढं नाचून मी तर पार 2 दिवस लगातार आरामच केला. मी कुठे बाहेर वगैरे पण गेले नाही, त्यामुळं काही शूट पण नव्हता केला. चला म्हणलं आज थोडं काम निघले बाहेर तर तुम्हाला पण सोबत घेऊनच जाते. त्याबरोबरच सकाळी उठून काम वगैरे आवरून मी झाले होते फ्रेश आणि डायरेक्ट केस तर मी वरीच बांधून घेतले. आणि मेकअप मध्ये मी फक्त लिपस्टिकच यूज करते, ते पण रोज बर का. लिपस्टिक शिवाय सतनागत बर का माझी तर. आज मला बँकेत पण थोडं काम होतं आणि म्हणलं चला आता हॉल तिकीटचा मेसेज आलायच ग्रुपवरती, तर चला जाऊया कॉलेजला. आणि कॉलेजला तर हॉल तिकीट मला लगेच भेटलं. आता तुम्ही गेस करा पब्लिक, मला कोणतं सेंटर लागलं असेल आणि कमेंटमध्ये सांगा. आपल्या परळीतलंच आहे बरं का, परळीतलं कोणत्या पण कॉलेजला तुम्ही गेस करू शकता. तसं तर मी एक्झामच्या टायमिंगला सांगणारच आहे तुम्हाला मला कोणतं सेंटर लागलंय ते, महिला कॉलेज सोडून. कारण की होम सेंटर नाही आहे सध्याला. आणि इकडं तर माझ्या भावाने डायरेक्ट हुडीच घातली बरं का बाबा एवढ्या उन्हामध्ये. तर जाऊ द्या आता, त्यामध्ये पण माझीच गलती आहे. मीच कपडे त्याचे टायमिंगवर धुवून देत नाही. पहिलं टावरला पोहोचले आणि पहिलं क्वीन आपली घेतली सावलीत वगैरे लावून आणि मध्ये एंट्री केली तर काय भलताच गर्दा बघायला भेटला मला तर आज. आणि मी जेव्हा जाईल तेव्हा इकडं गर्दीच असते, त्यामुळं आज तर काम होणं शक्यच नाही. असंच झालं. मला ते सर म्हटले उद्या या, मग काय उद्या परत यावं लागन पब्लिक. बँकेत आपण कधी गेलो आणि पहिल्या प्रयत्नात काम झालं असं कधी होतच नाही बरं का. चला म्हणलं कॉलेजहून हॉल तिकीट घ्यावं, हॉल तिकीट घेतलं. आता तुम्ही गेस करा सेंटर, चला कमेंटमध्ये सांगा. आणि चला आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग, सो बाय.